हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळ्याजणी मजेत ना? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ खूप लेट अपलोड होत आहे ताईंनो. मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे, त्या दिवशीचा आहे हा व्हिडिओ. इथं तुळशीची पूजा करून घेतलेली आहे पहा ताईंनो. तुळशीची पूजा झाल्यानंतर उंबरवट्याला हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे. हळदीचं लेपन करून घेतल्यानंतर रांगोळी काढून घेतलेली आहे. दिवा अगरबत्ती वगैरे लावून घेतलेलं आहे. माझ्या रूमला 2 दरवाजे आहेत ताईंनो. आम्ही दोन्ही पण दार यूज करत असतो, एक किचनचा आणि एक हॉलचा. तर हा किचनचा आहे. तिथं अशा पद्धतीनं करून घेतलेली आहे पहा पूजा उंबरवट्याची. त्यानंतर हा हॉलचा आहे. हॉलच्या उंबरवठ्याला हळदीचं लेपन करून अशा पद्धतीनं रांगोळी काढून घेतलेली आहे पहा. मी दर गुरुवारी अमावस्या आणि पौर्णिमा सण वार वगैरे काही असलं तर मी हळदीचं लेपन करत असते आणि उंबरवट्याची पूजा मी दररोज करत असते ताईंनो. त्यानंतर इथं देवाची पूजा करून घेतलेली आहे. देवांना आंघोळ घालून गंध आणि हळदी कुंकू वाहून घेतल्यानंतर फुलं वाहून घेतलेली आहेत. ही लक्ष्मीची मूर्ती माझ्याकडे 12ही महिने देवाऱ्यात असते. मी तिची रोजच पूजा करत असते पाहतायनो. आमचं फुलाचा व्यवसाय असल्यामुळे आमच्याकडे भरपूर फुलं असतात. फुलं वाहिल्यामुळे आपला देवारा किती छान दिसत असतो पाहतायनो. फोटोला हार वाहून घेतलेले आहेत पहा. मला इथं सगळं घरचं काम आवरून देवाची पूजा वगैरे करून दुकानला जायचं होतं ताईंनो. मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवार आणि अमावस्या, वेळ अमावस्या असल्यामुळे हार भरपूर आपल्या दुकानला विकल्या जातात. त्यामुळे मला हार बांधायला जायचं होतं ताईंनो. देवाची पूजा झाल्यानंतर इथं मी हॉलमध्ये साईबाबाचे फोटो आहे, त्यांना पण हार अर्पण केलेला आहे. देवाची पूजा झाल्यानंतर इकडं मी स्वयंपाक वगैरे करून घेतला. सकाळची कामं सगळे आवरून घेतलेले आहेत. स्वयंपाक झाल्यानंतर इथं मी लक्ष्मीची पूजाची तयारी करून घेतलेली आहे. चौरंगावर सगळं मांडून घेतलेलं आहे पूजेचं मांडणी झाल्यानंतर इथं मी लक्ष्मीचं अभिषेक करून घेत आहे पाहतायनो, पाण्यानं आणि पंचामृतनं. तर ह्या पंचामृतमध्ये मी दूध, दही, साखर, तूप आणि मध असं 5 एकत्र करून त्याचं पंचामृत तयार करत असते. त्याच्यानं देवीला आंघोळ घालत आहे पहा. देवीचं अभिषेक झाल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे देवीला. त्यानंतर कपड्याने स्वच्छ पुसून थोडेसे तांदूळ टाकून तिथं मूर्ती ठेवून दिलेली आहे चौरंगावर. हे पहा, अशा पद्धतीनं मांडणी करून घेतलेली आहे. त्यानंतर इथं गंध लावून घेतलेला आहे. गंध लावल्यानंतर हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे देवीला. हळदी कुंकू झाल्यानंतर इथं मी अक्षदा वाहून घेतलेले आहेत. पांढऱ्या फुलाचा एक छोटा हार करून घातलेला आहे पाहता ताईंनो देवीला. हे कापसाचं वस्त्र आहे, त्याला हळदी कुंकू लावून असं वाहून घेतलेलं आहे पहा. त्यानंतर एक गुलाबाचं फुल वाहून घेतलेलं आहे. हे दुसऱ्या साईडकडे पोथ्या मांडून घेतलेल्या आहेत. पोथ्यांची पण पूजा करून घेतलेली आहे. शेवटचा मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार असल्यामुळे उद्यापन करत असते. एक म्हणजे 7 सवासनींना 7 पोत्या आणि एक फळ म्हणून केळी देत असते.
आणि घरचेच फुलं असल्यामुळे एक गजरा, एक गुलाबाचं फूल देत असते मी. पूजा करून घेतली. पूजा करून घेतल्यानंतर इथं पोथी वाचून घेत आहे मी. हे पहा झालेली आहे. पहा आपली पोथी. लक्ष्मीची कथा वाचून घेतलेली आहे. लक्ष्मीची कथा झाल्यानंतर पोथीचे पाया पडून मी तिथं चौरंगावर ठेवून दिलेली आहे फोटोच्या समोर. त्यानंतर आरती करून घेतलेली आहे. पहा इथं बाजूला दिसत असतील तुम्हाला लक्ष्मीची पोत्या ठेवून घेतलेल्या आहेत, त्यांची पूजा केलेली पहा. इथं आरती करून घेत आहे मी देवीची. आरती झाली. इथं खिरीचं निवेद केलेलं होतं मी देवीला, तांदळाच्या खिरीचं. आरती झाल्यानंतर मी देवीला निवेद्य दाखवून घेतलेलं आहे. हे पहा अशा पद्धतीनं करून घेतलेली आहे पूजा. कशी दिसत आहे कमेंट मध्ये नक्की सांगा आपली पूजा. आरती झाल्यानंतर इथं मी सुवासिनींना बोलून घेतलेलं आहे. त्यांना हळदी कुंकू लावून एक एक पोती आणि फळ, एक एक केळी दिलेली आहे आणि चहा पाणी करून त्यांना तांदळानं ओटी भरलेली आहे ताईंनो. अशा पद्धतीनं मी उद्यापन करत असते देवीचं. मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारचं अशा पद्धतीनं करत असते. हे पहा हे पोते आहेत. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.